आपल्याला आजच्या या महाराष्ट्र दिन आणि कामगार दिनानिमित्त मी मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा ठेवून देतो। महाराष्ट्र ही संतांची, शूरवीरांची, हिंदवी स्वराज्याचे निर्माते छत्रपती शिवाजी महाराजांची, स्त्री शिक्षणाचे प्रणेते महात्मा ज्योतिराव फुले यांची, आद्यश्री शिक्षिका क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांची, समतेचे प्रणेते राजर्षी शाहू महाराज, भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यासह अनेक ज्ञात अज्ञात संत, समाजसुधारक, क्रांतिकारकांची भूमी आहे। याच महाराष्ट्रातील शूरवीरांनी आपल्या पराक्रमाच्या गाथा थेट अटकेपार लिहिल्या। अशा या आपल्या महाराष्ट्र राज्याच्या निर्मितीसाठी शेतकरी, कामगारांनी आपलं रक्त सांडलं, त्यांच्या स्मृतीचे मुंबईतील हुतात्मा स्मारक यांची साक्ष आहे। आपणास माहीतच आहे की नुकत्याच 18व्या लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुका जाहीर झालेल्या आहेत। लोकसभा निवडणुकीसाठी आपल्या धुळे मतदारसंघाकरिता 20 मे 2024 रोजी मतदान होणार आहे। खरं म्हणजे निवडणुका या आपल्या लोकशाहीच्या हा एक महोत्सवच आहे। या महोत्सवात जिल्ह्यातील प्रत्येक पात्र मतदाराने आपला मतदानाचा हक्क बजवावा असे मी या ठिकाणला आवाहन करतो। सध्या उन्हाळ्याचे दिवस आहे, पारा सुद्धा उच्चांक गाठतोय। अशा परिस्थितीत नागरिकांनी आपल्या आरोग्याची काळजी घ्यावी। त्याचबरोबर आपल्यालाही माहिती आहे की मागील वर्षी जिल्ह्यात पावसाचं प्रमाण कमी झालं, तापमान खूप उंचावत चाललेलं आहे, वाढत चाललेलं आहे आणि जलसाठे सुद्धा आपल्याकडे कमी आहे। त्यावेळेला उष्णतेमुळे पाण्याची पातळी ही दिवसेंदिवस कमी होत चाललेली आहे आणि म्हणून प्रत्येक थेंब थेंब पाण्याचं आपल्याला नियोजन करावं लागणार आहे। कमी पाऊस, उन्हाळा आणि त्याचा परिणाम पुन्हा जलसाठ्यावर होतोच आहे आणि म्हणून मी सगळ्यांना विनंती करेल की आपण अतिशय काटकसरीने हे पाणी वापरायचं आहे। थेंब थेंब त्यासाठी कसा वाचेल यासाठी आपण प्रयत्न करायचे आहेत। आज खरं म्हणजे आचारसंहिता आहे, कोड ऑफ कंडक्ट आहे, त्यामुळे भाषण मला करता येणार नाही, योजना सांगता येणार नाही। भविष्यकाळातल्या आपल्या काय योजना आहेत, काय अपेक्षित आहे जिल्ह्यासाठी हे सांगता येत नाही आहे आणि म्हणून जास्त वेळ या ठिकाणी आपल्याला घेणार नाही। पुन्हा आपल्याला या ठिकाणी मनापासून महाराष्ट्र दिन आणि कामगार दिनाच्या खूप खूप शुभेच्छा या ठिकाणी देतो आणि थांबतो। गणेश दत्तात्रय यादव सुपर नंबरी आहेत, पोलीस हेड कॉन्स्टेबल सतीश जगन्नाथ पवार आणि मार्कर आहेत भगवान अरविंद ढाकणे। प्लाटून क्रमांक 4 धुळे महिला पोलीस पथक खऱ्या अर्थानं जिजाऊच्या रणरागिणी आणि भीमाईच्या वाघिणी आमच्या सैन्यामध्ये आहेत, आमच्या पोलीसमध्ये आहेत। आमच्या सर थोड़ा इकडे हाँ राकट देशा, कणखर देशा, दगडांच्या देशा नाजूक काय सांगाल? 1 मे आहे, शुभेच्छा। आज 1 मे महाराष्ट्र दिन तसंच कामगार दिन म्हणून आपण साजरा करतो। 65वा स्थापना दिवस आज राज्यात आपल्या ठिकाणी आहे आणि त्यानिमित्ताने सर्वांना मी मनापासून खूप खूप शुभेच्छा ठेवून देतो। भाऊ, लोकसभेच्या निवडणूक आहे, काय सांगाल? जागा किती जिंकू शकाल? काय आम्ही सांगितलं 42+ आम्ही जाऊ। 43, 43, 34 आश्चर्यकारक निकाल यावेळेला राज्यामध्ये या ठिकाणी लागणार आहे। 2 टप्पे झालेले आहेत, 3ऱ्या टप्प्यात आपण आहोत आणि मला असं वाटतं सगळीकडे अनुकूल परिस्थिती आहे।
लोकांचा विश्वास माननीय मोदीजींवर आहे. मोदींना पुन्हा तिसऱ्यांदा पंतप्रधान करायचं आहे आणि म्हणून सर्वच मतदार मतदान करण्यासाठी उत्सुक आहेत आणि आपण बघाल कोणाला काही म्हणू द्या काही सांगू द्या पण तो निकाल अतिशय अनुकूल लागणार आहे. आमची महायुती त्याच्या 42+ या जागा या ठिकाणी राज्यामध्ये निवडून येते. असं आहे की पवार साहेबांनी असं म्हटलं आहे की मोदी सर्वसामान्यांच्या मूलभूत प्रश्नांकडे कधी बघत नाहीत. मला वाटतं शरद पवार साहेब एक मोठे नेते आहेत, अभ्यासू आहेत, जाणकार आहेत. आता सर्वसामान्य गरिबांच्या योजना मोदीजींनी जेवढ्या आणल्या तेवढ्या कधी या 65-70 वर्षामध्ये आल्या होत्या का? आज अतिशय म्हणजे अगदी छोट्या म्हणजे प्रत्येकाच्या घरी दिवा असला पाहिजे, प्रत्येकाला घर असलं पाहिजे, प्रत्येकाला गॅस असला पाहिजे, प्रत्येकाला धान्य फुकट मिळालं पाहिजे मोफत. अजून काय पाहिजे? अजून गरीब म्हणजे कल्याणाच्या योजना काय असतात? अगदी महिलांपासून, बचत गटापासून, तरुणांपासून, 12 बेरोजगार कारागिरांपासून समाजातला एकही घटक असा नाही की त्याला कुठल्या गोष्टीचा लाभ मिळत नाही. आणि तरी जर पवारसाहेब असं म्हणत असतील तर माझाच त्यांना प्रश्न आहे की तुम्ही इतके वर्ष सत्तेमध्ये होतात, आपण कुठली एखादी योजना इथली आणली का नाही? नुसत्या गप्पा करायच्या, गोष्टी करायच्या, शेतकऱ्याचे नेता म्हणून मी म्हणायचं, मिरून घ्यायचं. पण आपण काय केलं हे जर आपण बघा. तुमचं नाव होतं चर्चेत? नाही, माझं कुठेही केंद्रात नाव नव्हतं. मी राज्यातच बरा आहे. नाही, असं आहे की आता मनसेने काँग्रेसच्या चिन्हाबाबत सुद्धा निवडणूक आयोगाकडे तक्रार केलेली आहे. मनसेने काँग्रेसच्या चिन्हाबाबत, पंजा चिन्हाबाबत निवडणूक आयोगाकडे तक्रार केली आहे की एकतर ते चिन्ह बदला किंवा पोलिसांच्या लोगोमध्ये असलेला जो पंजा आहे तो काढून टाका, अशी मागणी आता मनसेने निवडणूक आयोगाकडे केली आहे. ठीक आहे, आता मनसेने मागणी केली असेल तर हा त्यांचा प्रश्न आहे. त्याला काही खरंच आधार असेल आणि काही चूक असेल कायदेशीर तर असं की गेल्या आता अनेक वर्षांपासून आता हे चिन्ह होतं आणि आता महायुतीत समाविष्ट झाल्यानंतर मनसेची ही मागणी होते आहे निवडणूक आयोगाकडे. मनसे स्वायत्त आहे, ते काही मागणी करू शकतात, बोलू शकतात आणि त्यांना जर ते खरंच अशा पद्धतीने तर काही तांत्रिक अडचण असेल तर मला वाटतं निवडणूक आयोग जो आहे तो त्यावर निर्णय घेईल. संविधान बदललं तर देश आता काय ते त्यांना दुसरे काही विषय राहिलेले नाहीत उद्धवजींना. 2.5 वर्षामध्ये त्यांना सांगायला एक काम नाही, घराच्या बाहेर पडले नाही, मंत्रालयाची पायरी ते चढले नाहीत. आता उगाच काहीतरी मुंबई महाराष्ट्रापासून वेगळी करणारा, वेगळी केली तर लक्षात ठेवा पेटवून टाकू, संविधान बदललं तर पेटवून टाकू. अरे काय पेटवून टाकू? कोण संविधान बदलतंय? कोण मुंबईला महाराष्ट्रापासून वेगळं करतंय? नुसत्या तोंडाच्या वाफा सोडायच्या, काहीतरी बाष्पळ बडबड करायची, कुठेही विकासाचं बोलायचं नाही, महत्त्वाचे विषय देशातले बोलायचे नाही, राज्यातले बोलायचे नाही आणि विषय नसल्यामुळे असे काहीतरी अनावश्यक विषय ते मुद्दाम जाणीवपूर्वक ते समोर आणतायत आणि लोकांची दिशाभूल करतायत. नाशिकच्या जागेवर काय? आज मला वाटतं नाशिकच्या जागेबाबत निर्णय होईल. ठाण्याची जागा आहे, नाशिकची जागा आहे, 2-3 जागा तर राहिलेल्या आहेत. आज त्या बाबतीमध्ये मी कालही सांगितलं की आज मला वाटतं दुपारपर्यंत त्या बाबतीमध्ये निर्णय होईल. जागा कुणाची आहे, कुठल्या पक्षाची आणि उमेदवार कोण हे आज जाहीर होईल. धुळ्यात मोदी